गाईज नमस्कार, कशा तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता सकाळचे वाजले 7 आणि आपण जाणार आहे आपल्या गावातली एकविरी आईची पालखी निघते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निघणार आहे. तर यावर्षी मी गेली वर्षी सुद्धा गेलो होतो चालत. आता यावर्षी सुद्धा मी जाणार आहे. तर यावर्षी मी ब्लॉग बनवून तुम्हाला दाखवणार आहे कशी असते आमच्या एकविरी आईची पालखी. फुल मजा असते. तर चला गाईज जाऊयात आपण गावठी मंदिरामध्ये. तर एकविरी आईची पालखी आता गावात म्हणजे पूर्ण गावात फिरवणार आणि मग आम्ही निघणार आहे पुढे. तर चला जाऊया आणि डायरेक्ट मंदिरामध्ये भेटूया. या वर्षी आपल्या गावातले गणेश पाटील ब्लॉगर नाही. तर दादा काय बोलशील यावर्षी का नाही तू? यावर्षी येण्याचा मी खूप प्रयत्न केला. तर आम्ही 2 महिने आधीच गोव्याला जायचा प्लॅन केला होता. तर आता 19 तारखेला मी गोव्याला चाललोय. म्हणून मला यावर्षी जमणार नाही. तर यावर्षी 100% येणार. तर यावर्षी म्हणजे 2024ला दादा आपले गोव्याला चाललेले आहेत. त्याच्यामुळे दादा कॅन्सल झालेले आहेत. तर यावर्षी एक ब्लॉगरला आपण मिस करणार आहे, गणेश पाटील. मी तुम्हाला समजायला मिस करणार आहे. तर तुम्हाला फोन करणार तुम्ही होतला 100% दादा फोन उचलेल तुझा. 100% फोन करणार तुम्हाला. हां यावर्षी SLS प्रोचा मालक म्हणजे अमरदादा सुद्धा येणार होता पालखीला. पण आम्हाला शो असल्यामुळे अमरदादांनी कॅन्सल केलेलं आहे. तर त्याच्यामुळे दक्ष सुद्धा नाही येणार आहे. तर अमरदाच्या जोडीला कोणीच नाही. मी पतुदादा, वेदांत आम्ही सर्व चालू आहे पालखीला. त्याच्यामुळे अमरदादांनी कॅन्सल केलेली यायचा. काहीच पालखी निघलेली आपली शंकराच्या मंदिरावरून बघू शकता. सर्वजण आता इथे जमा होतील आणि इकडे बघा पोरं येतात. अजून पालखी फास्ट आली पुढे. आता पोरं येतात मागून. काय दादा आपण कल्याण पाट्यावरून निघलोय आणि आपला पुढचा स्टॉप आहे जायचं. तर बघू शकता पाण्याचा स्टॉप आहे काय तिथे. हा टेम्पो आपल्या बरोबरच असतो. 79 तुम्हाला दाखवतो नाश्ता काय आहे. समोसा आणि जिलेबी बघू शकता. तर कुणाला दादा काय बोलशील आज आम्हाला सोडायला येतं? तर तुला कसं वाटतं आम्हाला सोडायला यांना? तर बघू शकता यश दादा सुद्धा यावर्षी नाही. जेवायला आले कुणाला निवड बघा कुणाला जेवायला आले होते कलंबोलीवर. तर जय दादा तू काय बोलशील? आता रिसेंटली तू महिना व्हायच्या आधी पालखीला गेला होता आणि या पालखीला सुद्धा येतात. तर काय बोलशील कसा होता एक्सपिरियन्स गेल्या पालखीचा? तर जय दादा लास्ट टाइम बघू शकता. जयनी बघू शकता. एक बिस्लरीची बाटली घरी घेतली बोलतो पत्याला. तर 2 समोर झाले. कोणी जयनी तुम्ही बोलतो 2 समोसा खाल्ले नाही. एक बिस्लरीची बाटली घरा घेतली बोलतो. बरोबर सॉरी आहे. पियुष काय बोलशील? 4 वर्षाचा एक्सपिरियन्स कसं होतं तुझा? आणि आज 5 वर्ष तुझा. याच्या आधी
चौथं वर्ष आहे का सॉरी. तर काय बोलशील आता 3 वर्षे कशी गेली तुझे? सुखरूप गेले का? तर बघू का जय इकडे जे होते पोलीसला. तर माहीत दादा आता तू 15 वर्ष लगातार येतो, तर 15 वर्षातून खूप छान एक्सपिरियन्स कोणत्या पालखीचा होता तुला? पालखी तर आपली 15 वर्षापासून ही एकच आहे. या वर्षी आपल्या गावातून 2 पालख्या निघाल्या आणि आपली जुनी मानाची पालखी पहिल्यापासून. मग सगळी पोरं इथेच येतात आणि खूप छान वाटतं 3 दिवस. तर आजचे दिवस तर खूपच चालायला लागणार आहे, त्यामुळे आज खूप आपल्याला त्रास होणार आहे. तर आता आपला नाश्ता कुठे असणार आहे? आता आपल्याला डायरेक्ट खुटारीला जायचं आहे. तिथे ते खुटारी गावचे ग्रामस्थ आहेत, ते सर्व मुलांना नाश्ते सोय करतात. तिथून आपलं दुपारचं जेवण असेल कलंबोलीला आणि आजची रात्र असेल आजिवलीला. तर आता तुम्हाला जातो आणि मी कुठारीवर नाश्ता आहे तिथेच जाऊन भेटतो डायरेक्ट. तर चला जाऊया आणि कुठारीवर भेटूया. काय दादा आपण पोचले स्टॉप आहे तिथे आणि आपल्याला नाश्त्याला काय तुम्हाला मी दाखवले. या ठिकाणी आलेलो मस्त. आता पत्तू दादा आणि मी चालू आतमध्ये मंदिरामध्ये. खूप छान मंदिर आहे, त्याचं मला दाखवणार आहे मी. बघू शकता गाईज. एवढा जाडा असून सुद्धा पहिले आलाय सर्वांची आणि ते जागा जिंकून ठेवलेली आहे त्याने. यो वैभव बघू शकता. रेड बुल पाजणार आहे म्हणा, बघू पसते का ना, बघू ना. हा बघू शकता आपल्याला कुठं कलिंगड आहे नाश्त्याला. बघा चुमडी बघायला काय, चुमडी इकडे बघायला काय. हे जाईनी तर 3 घापा येतले, 3री घाप. तर काय आता आपण इथून निघलोय कोठारीवरून. तर आता सर्वजण मस्त आहे की आता डायरेक्ट आपल्याला जेवणच आहे. आता नाश्ता कुठेच नाही, आता जेवण डायरेक्ट आपल्याला आहे कलंबोलीला. तर चला. तर आज दादा आपल्याला जेवण नाश्ता कुठे आहे? कलंबोली ना. आता कलंबोली डायरेक्ट बंद झाला, जावाला तिकडे चला. हा आपला राजेश दादा खूप वर्षापासून पालखी येतो. मी पहिल्याच वर्षी आलो होतो आणि राजेश दादा मी सोन्यावर फुल राडा गेला. हे वर्षी का वर्षी राजेश दादा आपल्या ब्लॉगमध्ये काय बोलणार आता. आपली पब्लिक बघा, गेल्या वर्षी किती 200-300 पोरं आहेत आपली. गेल्यापेक्षा 100-150 पोरं जास्ती आहेत. हे वर्षी आणि आता मी पालखीला येतो, मला 15 वर्ष झाली आणि एवढी पोरं यो झाला, ही पोरं झाली सर्व आपली. ही सर्व आपलीच पोरं आहेत ना? हो हो, सर्व आपलीच पोरं आहेत ही सर्व. नंतर आमचा फेस कसं चाललं बरं वाटतं. हा. 3 दिवस एकदम सुखाचं असतात. आणि राज्याचं तुम्ही एक पण वर्ष मिस नाही केला. 15 वर्ष तू पाय गेले, तर त्यामधून तुम्हाला म्हणजे कुठला वर्ष असं वाटला की देईन आपल्याला मजा आली बाकी? सर्व वर्ष आम्हाला 15 वर्ष मजा आली. आता 1 पण वर्ष गेला नाही. पालखीसाठी खूप आनंद होतं. ते आम्ही वर्षातून पालखीची तारखेची आम्ही 17 तारखेची वाट बघत असतो. म्हणजे गेल्या तारखेला 16 दर वर्षी तारखेला. म्हणजे डिसेंबर महिन्यात तुम्ही वाट बघता का? हो, डिसेंबर महिन्याची वाट बघतो आम्ही. दरवर्षी पोरं हौसेने येतात, वाट बघतात पालखीची, आईची. आणि या वर्षी छोटे मुलं पण खूपच आहेत. हो, छोटी मुलं पण खूप आहे आणि वयस्कर माणसं पण आहेत, पोरं आहेत, सर्व आहेत. आईचे म्हणजे प्रत्येकाला आवड असते चालत यायची. 3 दिवस कुठे निघून जातात कोणाला माहीत पण पडत नाही. आणि आपण किती फास्ट चालतो म्हणजे आपल्याला समजत सुद्धा हो. नाही. एवढे आपण आईच्या मागे असं मग्न झालेलं असतं जाण्यासाठी. हो हो, असं पाच चालून आणि पुढं आपल्याला जेवणाचा ब्रेक असतो, तिथं आराम करावा लागतो. 4 वाजता, 4 वाजल्यानंतर परत निघायला लागतो. परत संध्याकाळी 8 वाजता रात्री जेवून खाऊन झोपाचा टाईम. नंतर काय सकाळी आपल्याला 5-6 वाजता उठायलाच लागतो तिथून. आपल्या गावातले मोस्ट पॉप्युलर ब्लॉगर जतीन दादा म्हात्रे भेटले. सर्वांना जय किरा. यो ज्यूस आहे ना लई भारी आहे. दुसऱ्यांदा पिकाव घरात नंतर पियाचा. कुठले खायच्या गोष्टी ना नावला जा. तुझी दौरा खायचा, सुखी जायचा, सुखी यायचा. फुल एन्जॉय ब्लॉग बघत राहा आणि आपल्या भावाला असं सपोर्ट करीत राहा. तुमचा इच्छा काय म्हणा. ते बघू शकता सर्वजण अशी चोर घेतले. बघा असे बसला धरून झाले सगळी जण. आणि बसवाला बी किती चांगलं असेल, त्याने आपल्या मुलांना सावली दिलेली आहे बसची. आणि तो असं स्लो चाललेला आहे बघू शकता. आता आपण पोहोचतोय कलंबोलीला. पण बघू शकता आता आपल्या जेवणाचा स्टॉप आहे. मी तुम्हाला दाखवतो काय जेवायला आहे. काय बघा चायना बाय
जेव्हा ताकद रोखवली होत नाही कसं काय दादा पण निघलेले ए पत्या झोपलेला ग हा ठीक आहे ये सोमबाई झोपलेला ग सुमित बघा झोपलेला टॉम्बिन ठेवली त्याने झोपलेला का माहिती नाही झोपायचा नाही माहिती काही झोपला ना चला निघले आहेत बघू शकता तर काय बघा सुमितने तोरली आमची जतीन दादाची स्ट्रिक संजयच्या ब्लॉग मध्ये आम्ही पहिल्यांदा येत असताना संजय बघू शकता कसं कामगिरी करत असताना हे बस ना बाजून दे बाजू 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 जायदा काय बोलतो बिस्लेरी आहेत फक्त दुसरं काय नाही मित्रांनो रातन मित्रांनो जतीन दादा आपल्याला थोडी मदत करते तर आता आपल्या भावाच्या चॅनलवर आपण ब्लॉग बनवतोय बघत राहा तुम्ही फक्त बघत राहा लाईक पण करा नुसता बघू नका लाईक कमेंट करा पण करा कमेंट शेअर समजा करा पण काहीतरी करा ब्लॉगर अंगावर भरले ते सगळं यो सुमित शरार आमच्या गावांचा शेलारने आमचे बाहेर या जे किस्सा सांगायला गेला तर आमचं गाव मागे तर म्हणून मी सांगितलं चला इकडे पुढे पुढे गाडी वाकलेली आहे तुम्ही बघू शकता पण जाऊन द्या आता पालखी गेली आपली पुढे सुमित काय बोलतो तुम्ही अजून तर मंडळी आपण पोचलो आता कलंबोलीला 4 वाजलेत आणि आपण निघलो जेवण वेवण करून सर्व आराम करून 1 तास आराम केला तर आता आपण निघलेलो आहे परत चालत तर चला जाऊया पुढे सर्वजण पुढे गेल्यात आपणच मागे आहे मला तर असं वाटतंय हे बघा आणि ट्रॉफिक आहे एक साईडून जाम आणि सगळी बघा सिग्नल लागलेला आहे म्हणून ट्रॉफिक घ्यायची असंच काहीतरी वाटतं विषय मला पण आणि आपल्या मागे पण खूप सारी मुलं आहेत हे बघा आणि आपण मध्ये नाही इतके पण मागे नाही मधीनच आहे आपण तर चला जाऊया पुढे भेटतो मला पुढेच वाव आता आम्हाला भेटला घमशेत आम्ही बनले दुबईवाले आम्ही बी काम टू लोणावळा बोलते बघू एकदा तर काही बघू शकता आम्ही ते स्टोप घेतलेले आहे सर्वजण कसं झोपले आहेत बघू शकता कल्पेश दादा एकटा का बसले मा का कल्पेश दा एकटाच किंवा त्या बी येणार आहे चल ना आहो तिथं काय दादा नेता आम्ही स्टोप घेतला तिथून काढून त्याचा चहाचा स्टोप मस्त आम्ही चहा बी पिऊन झालेले इकडे सर्व बसले इकडे चहा वाटप चालू आहे बघू शकता काय दादा मथुरने वर केला माझ्या पाण्यात बघा एकदा मथुरचा जन्म चालू आहे मथुर 1001 अरे वन साइड मथुर किंग आहे किंग तर गाईज बघू शकता आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आजीला पोचणार आहे आमची इथे वस्ती तिथे तर आपल्या जोडी जात आहे कल्पेचा म्हणजे शिरकली जाता केजी नावाने त्याला खूप ओळखतात शिरकली गावामध्ये आणि बाहेर सुद्धा आणि बघा दादाचा केजी दादाचा मित्र दादा काय बोलशील मग कितवा वर्ष हो तुझा यो दुसरा म्हणजे तू बी गेल्या वर्षी होतं वाटतं ना मी बी होतो पण गेल्या वर्षी काही मी ब्लॉग बनवला ना पोरा मला सांगत होती पण मी हे वर्षी मनावर घेतला हा ब्लॉग स्टार्ट केला तर होल ते होल बघू बरोबर आहे ना काय आता आरतीला सुरुवात झालेली आहे बघू शकता सुकरता दुकरता वार्ता विघ्नाती निर्विकुली प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उर्षेंडुराची कंठे शोभे माल मुक्ताबलाची जय देव जय मंगल मूर्ती व श्रीमंगल काय आता मस्त गीत जेवणार आहे आणि झोपणार आहे सकाळी लवकर उठायचं त्याची पाहिजेच लाईन लावायची ग आता मस्त इथे समोर आपल्या जेवायला घेतलेलं आहे जाऊया नाही मस्त जेवूया जाय ना भाई जेवायला येते ना दिप्या तू
मला मी पक्का जेवला मोठी मोठा करते तर तेव्हा 400 उचल घ्या आणि डस्टबिनचा वापर करा. याने तर मागायला उचलून घ्या 400 त्यामध्ये बाटल्यावर पण देऊ दाखवणार तर काहीच बघू शकता सर्वजण जेवण करतात इकडे डायरेक्ट इथे पंगतच बसली सगळ्यांची बघा जतीन दादा ते जेवायला वगैरे डाल भात आहे भजी आहेत दुपारची भाजी आहे मोठा सोने पप्पा होणार आणि छोटा सोने येणार आहे मुंबईला आता चला व्हिडिओ एंड करतो आणि उद्या सगळे बाय